वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. कडा शहराचे ग्रामदैवत हजरत मौलानी बाबा दर्गा यांचा यात्रा उत्सव येत्या 1 मे तारखेला बौद्ध पौर्णिमेला आहे. हा यात्रा उत्सव बाबांच्या दर्गासमोर नदीपात्रात भरतो. परंतु सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला महापूर आला होता. त्या महापुरामुळे नदीपात्राचं रूप पूर्ण बदललं होतं. नदीपात्रात बरीच घाण, झाडेझुडपे जमा झालेली होती. यात्रा कमिटी समोर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे नदीपात्र स्वच्छ करण्याचं होतं. परंतु यात्रा कमिटीने गेल्या 3 दिवसांपासून या कामाला विविध मशिनरी वापरून सुरुवात केली आहे. आज नदीपात्र स्वच्छतेचं काम अंतिम टप्प्यात आलंय आणि कामही चांगलं सुरू आहे. यामुळे कडावासियांकडून समाधान व्यक्त होत आहे. तेजवार्ता न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आयुब मोमीनसह कॅमेरामन रेहमान सय्यद, कडाष्टी. कडा शहराचं ग्रामदैवत हजरत मौलानी बाबा यात्रा उत्सव 2026 म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. आणि बुद्ध पौर्णिमा ही 1 मे 2026ला आल्या कारणाने कडा शहराची यात्रा 1 व 2 मेला असते. 1 मेला यात्रा व 2 मेला मोठा कुस्त्यांचा हंगामा. तर त्या यात्रेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आम्ही यात्रा कमिटी हे नदी साफसफाईचं काम चालू असल्यामुळे आता इथं तुम्ही पाहताय JCBने काम चालू आहे. आणि गेल्या सप्टेंबर महिन्यात पावसाचा हाहाकार माजला असल्याने पूर्ण कडा शहर पाण्याखाली होतं. तर त्या पाण्याच्या अतिवृष्टीमुळे आमच्या नदीचं व अख्ख्या गावाचं फार मोठं नुकसान झालं होतं. तर ते आमच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या व यात्रा कमिटीच्या समोर खूप मोठं आव्हान होतं की बाबा ही यात्रेची जागा साफसफाई कशी करायची. कारण आमचे परंपरेनुसार यात्रा ही नदीपात्रातच भरली जाते व ती खूप मोठ्या आव्हानाला आमच्या यात्रा कमिटीने व सगळ्या विशेष महत्त्व म्हणजे आमच्या उपसरपंच दीपकराव कर्डिले यांनी अथक परिश्रम घेऊन व आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व यात्रा कमिटीच्या लोकांनी परिश्रम घेऊन हे एकदम चांगल्या प्रकारे ग्राउंड साफ केलेलं आहे. आणि 2 मे 2026 कड्याच्या हंगामा त्या दिवशी प्रमुख आकर्षण म्हणून मराठवाडा भूषण लोकनेते सुरेश अण्णा धस प्रमुख उपस्थिती असते. व यावर्षी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व दिल्ली केसरी यांच्यात सामना होणार आहे, अंतिम सामना. त्याआधी शुभम शिदनाळे आणि माऊली जामदाडे हे दोन्हीही उपमहाराष्ट्र केसरी यांच्यात सामना होणार आहे. तसेच सुदर्शन कोतकर, वैभव माने हे देखील उपमहाराष्ट्र केसरी आहेत, यांचा देखील सामना होणार आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील सर्वात नामांकित मल्ल हे यावर्षी कड्यामध्ये येणार आहेत. तरी सर्व कुस्तीप्रेमींनी या हंगामाचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावा असे मी सर्वांना विनंती करतो. थांबतो. कडा शहराचे ग्रामदैवत मौलानी बाबा यांचे यात्रा उत्सव 1 मे 2026 या रोजी म्हणजे ते यात्रा आहे. त्या दुसऱ्या दिवशी हंगामारा असणार आहे. त्याच्या अगोदर बरेचसे कार्यक्रम असणार. त्याची रूपरेषा आपल्याला सांगण्यात येईल. आणि जे काही जे आता पावसाळ्यात जे नदीचं नुकसान झालं तर ते नदीचं नुकसान भरून काढून आत्तापर्यंत आम्ही 4-5-7 दिवस झाले सगळे यात्रा कमिटी असेल, सर्व सदस्य असतील, सरपंच उपसरपंच, आम्ही सर्वजण एकदम उन्हातानात उभा राहून आम्ही पूर्ण काम केलेलं आहे. त्याच्यानंतर जो देवाचा जो घोड्याचा छबिना मार्ग जाण्याचा जो रस्ता आहे गावातील तो रस्ता असेल त्याची डागडुजी एकदम काही ठिकाणी दगड असतील, दोंडे असतील, सगळ्या ठिकाणी लाईटी बसवण्याचं काम बी चालू आहे. 2 मे 2026 ह्या रोजी 4:30 वाजता लवकरच चालू करणार आहोत. आणि त्याची पूर्वतयारी आम्ही बी एकदम काटेकोरपणे केलेली आहे. आणि कोल्हापूर असतील, करमाळा असतील या ठिकाणाहून सुद्धा भरपूर प्रमाणात मोठे पैलवान सुद्धा या ठिकाणी कुस्त्या त्यांचं नियोजन लावलेलं आहे. काही ठरवून कुस्ती 21 अशा कुस्त्या ठरवून लावलेल्या आहेत आणि काही अशा फिरवून सुद्धा पैलवानांच्या कुस्त्या लावलेल्या आहेत. आणि परत आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय नामदार सुरेश अण्णा धस हे सुद्धा या यात्रेसाठी छबिन्याला पण हंगाम्याला पण या दोन्ही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. आणि त्याचबरोबर या पूर्ण हंगाम्याचं जे प्रेक्षेपण आहे ते यूट्यूबवर होणार आहे. तरी सुद्धा
लोकांनी प्रत्यक्षात येऊन हंगामाचं मनोरंजन घ्यावे परत आणि यूट्यूबरद्वारे सुद्धा त्याची पाहणी करावी, तिची लिंक सुद्धा लोकांना देण्यात येईल. धन्यवाद. हमेशा सच के साथ